मित्र हो, गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या ऑपरेशन टायगरनं आता एकदम आणि अचानक गती घेतलेली आहे. पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंप सदृश हालचालीला वेग येताना दिसत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये मोठी खळबळ तर उडालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एकूण 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटणार आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणार आहेत. अर्थात ही चर्चा तशी आधीपासून सुरू आहे, पण मागच्या काही काळामध्ये ही हालचाल थंडवलेली होती नव्हे, ती जाणीवपूर्वक स्थगित ठेवलेली होती. आणि ही थंड झालेली सगळी हालचाल आता अचानकपणे उसळून वर आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढलेले दिल्ली दौरे हे त्यासाठीच आहेत असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठं खिंडार पाडण्याचं संपूर्ण कारस्थान दिल्लीमध्ये शिजलं जात आहे नव्हे, आता ती शिजलेलंही आहे. सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार 7 जून रोजी दिल्लीमध्ये एक अत्यंत गुप्त बैठक झाली आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 7 खासदार उपस्थित होते अशी सुद्धा चर्चा आहे. शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या फोडाफोडीला अंतिम स्वरूपही दिलेलं आहे. या फुटीच्या बदल्यामध्ये बड्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्यांचं आमिष सुद्धा दाखवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये मराठवाड्यातील एका बड्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे. मुंबईतले 2 खासदार जर सोडले तर उरलेले 7 खासदार कोणत्याही क्षणी नॉट रिचेबल होऊन आपला मार्ग बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळं या ऑपरेशनवर आता दिल्लीचाही शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जाऊ लागलेलं आहे. साहजिकच या हालचालीमुळे ठाकरे शिवसेनेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. 7 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेनं अवघड राजकारण ढवळून निघालेलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणतात कुणीही फुटणार नाही, कुणी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण यात कोणतंही तथ्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा होता ते आधीच गेलेले आहेत. उर्वरित सगळे खासदार पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. बघा, संजय राऊत हे असं सांगतात, पण 7 खासदारांपैकी कुणीही समोर येऊन हे बोलायला तयार नाही. एकट्या संजय राऊत यांनी एका बाजूने बोलून काय, या खासदारांनी काही बोलायला नको का? पण ते बोलत नाहीत. हे मौन काय सांगतो याचाही विचार केला पाहिजे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना याबाबतीत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. यावर काही प्रश्न विचारू नका, मगम सर्वार्थ साधनम असं म्हणत त्यानं प्रतिक्रिया द्यायची नकार दिला. म्हणजे मौन बाळगून सगळं काही त्यांना साध्य करायचं आहे हेच दिसतं. या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं, पण त्यातच नेमकं उत्तर सुद्धा मिळून गेलं. बघा, जर अशा काही गुप्त हालचाली वगैरे काही सगळं काही सुरू नसतं तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलं असतं. उत्तर टाळण्यातच त्यांचं खरं उत्तर आहे. शिवाय मौनम सर्वार्थ साधनम असं त्यांनी म्हटलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे ठाकरे शिवसेनेत आता वणवा पेटलेला आहे आणि या वणव्याची आग मातोश्रीच्या दिशेनं निघालेली आहे. हा राजकीय भूकंप आता अगदी दृष्टीपथातही येताना दिसत आहे. पण मित्रांनो, अशा या फोडाफोडीच्या पळवापळवीच्या घाणेरड्या अनैतिक राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मात्र तुम्ही स्पष्टपणे जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.